मेसी यांना महाराष्ट्रात गेला तुम्ही आत्ता, नेमकं कशामुळे गेला आणि कसं वाटलं तुम्हाला ते जाऊन, तेवढं सांगताल का? बावड्या, तुला खोटं बोलत नाही, लय बेकार एक्सपिरियन्स आहे मायला. मेन म्हणजे महाराष्ट्रामध्ये जाण्याचं कारण होतं की परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यात झरीबोरीजवळ माझी ना आत्या राहती, तिने पाहिलं होतं माझ्यासाठी स्थळ. ती पोरगी आवडली नाही आपल्याला, पण आता पोरी भेटणं झाल्या तर हो म्हणावं लागायले. पण ना त्यांची अपेक्षा तर लईच मायला, 10-12 एकर शेती पाहिजे, पुण्यात फ्लॅट पाहिजे, पुण्यात जॉब पाहिजे, आणि पोरगी शेमडी नुसती मायला, पण तरी हो म्हणावं लागलं. पण तिच्या बापानं नकार दिला, कारण की त्यांच्या अपेक्षाला आपण पोरगं नुसतं खेळतंय म्हणतंय तर काय कुठं कामधंदा करत नाही, नुसतं हुंदाडक्या मारत फिरते, म्हणून आपल्याला काही नकार देऊन टाकला त्यांना. आणि पोरीचा बाप म्हणलं तर मायला चपराशी आयला त्याच्या मायला. मेसी यांना एवढ्या अपेक्षा आहे म्हणलं तर पोरगी तर लई भारी बॅरिस्टर असेल, नाही तर गव्हर्नमेंटमध्ये असेल. हां, अरे 7वीत 3दा नापास झालेली ती नटमोगरी, तिच्या मायला आयला शेंबडी नुसती. तोंड बघितलं तर ना हागायला पण येणार नाही, आणि हे मायला एवढ्या अपेक्षा घेऊन बसलेले आहेत. आज कमवतोय ना बाबा चांगलं, तुला काय फुटबॉल खेळू आहे ना, जी मॅच आपल्याला पैसा भेटतो मंडळाकडून, आपल्याला दर महिन्याला पैसा भेटतो बाबा 10-12 हजार, आणि परत आपल्या घरी 1-2 शेती आहे की एकर, आणि तरी पण यांच्या मायला 10-12 पाहिजे. बरं जाऊ द्या, पोरी अशाच असतात मायला. बरं जाऊ, तुम्हाला मला एक सांगा, परत मुंबईला गेलात तुम्ही, तुम्हाला अमृता फडणवीस, ते फडणवीसची फॅमिली भेटली, अजय देवगण भेटला, तर अरे भावा ती तर वेगळीच मजा. तुला काय सांगू, ते अजय देवगण आलं बोलायला मायला, जसं तोंडाजवळ आलं नुसतं विमलचा भगभग वास मारायला. मी मला काय असं वास मारा, ते म्हणतो केसर आहे म्हणून. अरे केसर, शेटाचा केसर 10-20 रुपयाला तुम्हाला कोण केसर देते तिथं? आणि म्हणलं ते फडणवीस वहिनी म्हणल्या गाणं म्हणते, त्यांनी गाणं सुरू केलं, लाल मेरी बापो मायला तुझ्या. तुला काय सांगू, माझ्या जीवनातले लय गच्चळ 10 मिनटं गेले, ते माझ्या कानातून नुसतं रगत यायचं बाकी होतं, बाकी काय नाही. तिने गाणं म्हणलं लाल मेरी, आणि माझे कान लाल झाले बाबा, लयच बेकार रे बाबा. आणि ते उड्या मारत मारत ते आलं, ते छोटी बच्ची हो क्या, कोण आहे त्याचं नाव, टायगर श्रॉफ का काहीतरी आहे ते मायला. ते नुसतं उड्या मार लागले इकडून तिकडून इकडं, लय बोर झालं मायला. पण नंतर आपला क्रिकेटचा देवता भेटला सचिन तेंडुलकर, तेवढ्यातच आपला मूड फ्रेश झाला. मग सचिन भाऊने तो आपला फेमस डायलॉग मारला, हे वेड्या बॅट कर ग्रिप निकाल के